पाखरासाठी आपल्या पाजर फुटतो जिला, ताण्यासाठी रात्र काय दिवस असतो तिला. हरिण असो वाघीण असो, असो अथवा गाई, दैवत नाही दुसरे काही सोडून फक्त आई. माझी असो तुमची असो फरक त्यामध्ये नाही, आई ही कुणाचीही असो असेल ती आमची आई, आमची आई, आमची आई, आमची आई. सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकारणामध्ये सक्रिय असल्यामुळे प्रत्येक वेळी मला समाजाचं एक जाणीव माझ्यामध्ये निर्माण होते, माझ्यामध्ये असते. आणि त्या जाणीवेचं भान ठेवून मला असं वाटतं की समाजामध्ये विविध प्रकार आहेत, विषय आहेत, ते आपण लोकांसमोर कुठल्या पद्धतीने मांडू शकतो. आणि मग मी स्वतः कवी, पत्रकार, लेखक असल्यामुळे मी कवितेच्या माध्यमातून, लेखक असल्यामुळे लेखांच्या माध्यमातून, पत्रकार असल्यामुळे बातम्यांच्या आणि कार्याच्या माध्यमातून मी माझ्या व्यथा, माझं म्हणणं लोकांसमोर मांडत असतो. आता चित्रपट सृष्टी किंवा चित्रपट हा माझा व्यवसाय नसला तरी पण एक छंद आहे. आणि चित्रपट मला खूप आवडतं. चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना काहीतरी समाजासाठी एक जाणीव करून देण्यासाठी एक चांगलं साधन आहे असं मला वाटतं. म्हणून मी चित्रपटाच्या माध्यमातून आपण आपल्या भावना, मला काय म्हणायचंय, मला एखाद्या विषयाबद्दल मला काय वाटतं, हे जर मला लोकांना सांगायचंय तर चित्रपट हे माध्यम, चित्रपट हे माध्यम मला वाटतं उत्कृष्ट आहे. खरं तर फीचर फिल्म बनवणं किंवा एक 3 तासाची पिक्चर बनवणं हा माझा शौक आहे. मी 2 चित्रपट बनवले, 6 नाटकं प्रोड्यूस केलेले आहेत. परंतु एक विषय मला भावला आणि एका दिवसात त्याचं मी नियोजन केलं. आणि म्हणून आई या विषयावर मी 4 शॉर्ट फिल्म पटकथा लिहिलेल्या आहेत. त्यापैकी एक आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि त्यासाठी आजच्या या शूटिंगचं प्रयोजन केलेलं आहे. खरं तर आई हा विषय एका शॉर्ट फिल्ममध्ये किंवा एका फीचर फिल्ममध्ये मावण्यासारखा नाही. आई या विषयावर मी एखादी सिरियल केली तर ती 10 वर्ष चालू शकेल असं माझं प्रामाणिक मत आहे. परंतु मला जे भावना व्यक्त करायच्या आहेत त्या भावना मी माझ्या शॉर्ट फिल्म मधून तुमच्यासमोर व्यक्त करतोय. आई म्हणजे म्हणतात ना की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, त्याच्यामध्ये खूप मोठा गाभा आहे. मी आर्टिकल सुद्धा लिहायला गेलो तर 5 पानं कमी पडतील. परंतु मी माझ्या भावना शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणतोय. आणि डॉक्टर शांताराम कारंडे फॅन्स फाउंडेशन प्रोडक्शन हाऊसचा हा शॉर्ट फिल्म आमची आई, त्याचा निर्माता दिग्दर्शक मीच आहे. मी तुमच्यासमोर घेऊन येतोय. आईचे वेगवेगळे छटा काय असतात किंवा आई बद्दल कुणाला काय वाटतं. माझी आई ही माझ्यासाठी आईच आहे आणि दुसऱ्याची आई माझ्यासाठी काकू असावी या विचाराचा मी नाहीये. मला असं वाटतं की प्रत्येकाची आई ही आपलीच आई असते असं प्रत्येकाने समजावं. आणि मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने या माझ्या शॉर्ट फिल्मला भरभरून प्रतिसाद द्यावा, प्रचंड लाईक करावं. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.